नमस्कार मित्रांनो. मी आता सध्या इकडे रत्नागिरी आलो आहे. तर रत्नागिरीवरून आम्ही लोटेश्वरला जातो आहे. लोटेश्वर एक शिवमंदिर आहे, तिथे जातो आहे. रत्नागिरीपासून जवळजवळ एक 23 किलोमीटर हे शंकराचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे जातो आहे. ही माझी संपूर्ण फॅमिली आहेत. 2 गाड्या आहेत. तर आता आम्ही निघतो इथून. जस्ट आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये आहोत. आता आम्ही हा सगळा परिसर दिसतोय तर रत्नागिरी एस टी स्टँडचा आहे. थोड्या पावसाची देखील सुरुवात झाली आहे इथे. सध्या आता आम्ही टिके गावात पोहोचलो आहोत. वळणावळणाचा रस्ता, कोकणाचं सौंदर्य अजून फुलवून टाकतं. नुकताच इथे पाऊस पडून गेलाय, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड आणि शांत वाटतंय. रस्त्याला थोडे खड्डे देखील आहेत. पावसामुळे ते खड्डे जास्त हे दिसतात. सगळीकडे हिरवगार. तर आम्ही पोचलो आहोत शेवटी इथे लोटेश्वर मंदिराच्या इथे. हा गेट आहे त्यांचा. फॅमिली मेंबर्स सगळे मंदिरात जाण्यात उत्सुक आहेत. चला तर मग. हे मंदिर ॲक्च्युली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुगवे गाव आहे तिथे आहे. रत्नागिरीपासून जवळजवळ 23 किलोमीटर आहे. चांदेरी गावापासून अगदी जवळ आहे. मंदिरातून गेटपासून मंदिरात जाताना उतरत्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या उतरून आतमध्ये जावं लागतं. चला तर मग. पायऱ्या उतरताना अगदी निसर्गरम्य असा परिसर दिसतो तुम्हाला. सगळीकडे भातशेती. नुकतीच इथे कापणी झाली आहे भातशेतीची. छान आणि रम्य परिसर आहे. सगळीकडे हिरवाई नटलेली आहे. वयोवृद्धांना देखील किती उत्साहाचं बघा.
मंदिरात जाण्याअगोदर थोड्या आणखी पायऱ्या आहेत, त्या पूर्ण उतराव्या लागतात. संपूर्ण पायऱ्या उतरल्यानंतर पाषाणावर असलेले एक हे कोटेश्वराचं मंदिर. मंदिरात जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या आहेत, त्या चढून जाव्या लागतात. तुम्ही बघाल एका पाषाणावर मंदिर कसं बांधलं असेल ते. मंदिराच्या बाजूला पाण्याचा ओढा आहे, खळखळणारं पाणी. त्याचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करतो. महाराष्ट्रातलं एक अँटिक असं मंदिर आहे. खळखळणारं पाणी आणि त्या बाजूला असलेलं हे शंकराचं मंदिर एका खडकावर असलेलं. थोड्या वेळाने मी देखील मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. हॅलो फ्रेंड, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र लोटेश्वर मंदिराच्या इथे. कसं वाटतं तुला मंदिराचं दर्शन घेऊन? कसं वाटतंय? मन प्रसन्न झालंय. खूपच सुंदर आहे आणि खूपच छान आहे. वातावरण थंडमय आहे. तुम्ही फक्त डाव्या साईडला माझ्या पाण्याचा धबधबा वाचला, स्वच्छ पाणी. तुम्हाला कसं वाटतंय दर्शन घेऊन वगैरे? एकदम अस्मरणीय वातावरण आहे इथे आणि मस्त वाटतंय. आपली ही फाइंड एकदम चांगली होती. स्वप्नील चौधरीने आम्हाला ही जागा सुचवली. त्यांनी आपल्या दुर्मिळ बुद्धीचा विचार करून हे सगळं शोधून काढलेलं आहे. तर काका, तुम्हाला याबद्दल कसं वाटतंय? आज दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं? प्रसन्न वातावरण आहे आणि चांगली सगळ्यांनी इकडे येऊन दर्शन घ्यावं आणि माझी नम्र आणि मंदिराला देणगी पण द्यावी. मंदिराला देणगी पण द्यावी. नातेवाईक म्हणजे आपापले मंदिराविषयीचे मनोगत व्यक्त करताना. काकी, तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? सुंदर, अति सुंदर. कुणाल, तुला कसं वाटतंय? मस्त आहे जेवण आणि रस्ता पण एकदम खतरनाक होता. वर खाली वर खाली. सगळ्यांना घेऊन यावं, सगळ्या नवीन नवीन स्थळ दाखवावी. आमच्या कपूर चौगुलेंचं मानस आहे सगळ्यांनी भेट द्यावी इथे आणि सगळ्यांनी शेवटी सुनीता कांबळे यांची इच्छा पूर्ण झाली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दर्शन तुम्हाला कसं वाटलं आणि मंदिर वगैरे कसं वाटलं? अतिशय सुंदर होतं. मन अगदी प्रसन्न झालंय. तुम्हाला कसं वाटतं? सुंदर आहे मंदिर आणि सगळ्यांनी आवर्जून इकडे यावं असं माझी इच्छा आहे. तुला कसं वाटतं? तुला कसं वाटतं याबद्दल? छान, अगदी छान, प्रसन्न झाले. वॉटरफॉल वगैरे मस्तच आहे. तर हे आहे शंकराचं मंदिर. शंकराची पिंडी तुम्हाला दिसते. ही शंकराची सुंदर अप्रतिम अशी पिंडी. तर मी माझ्या सुविद्य पत्नीला विचारतोय की तुला याबद्दल कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. रत्नागिरी झाल्यानंतर आवर्जून इथे भेट द्यावी. ओके. आणि धबधबा पण पाहावा तिथे. किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही इथे आल्यावर ह्या गोष्टी जरा ध्यान द्या, लक्ष द्या. इकडे हे नंदीचं स्थान आहे, हे तुम्हाला मी दाखवतोय. तर चुकून सुद्धा तुम्ही ह्या नंदीवर पाय देऊ नका. तर अशा प्रकारे हा पूर्ण संपूर्ण परिसराचा भाग आहे, तुम्ही बघू शकता. नातेवाईकांचं फोटो सेशन देखील चालू आहे इथे.
अनेक पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. तीर्था, तुला कसं वाटतं याच्याबद्दल? जागा खूप सुंदर आहे आणि जेव्हा तुम्ही रत्नागिरीत या तेव्हा इथे नक्की या. इट इज व्हेरी ब्युटिफुल. तुला कसं वाटतं? आमची ही आते आहे. मला पण सुंदर वाटलं, बघ तिकडे छान वाटलं, मस्त अगदी दर्शन झालं आम्हाला, समाधान झालं. माझे बंधुराज गिरीश गावडे, तुला कसं वाटतं याबद्दल? प्रतिम आम्हाला फक्त सक्ती द्या यायची आणि तिथून जायची. सगळ्यांची पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटन मी तिथे खाली उतरण्याचं ठरवलं. सपोज आम्ही उतरायचा निर्णय घेतलेला आहे इथून. असं हे कोटेश्वराचं मंदिर, निसर्गरम्य प्रदेशात असल्यासारखं. आमचं दर्शन घेतल्यानंतर मी आता इथून काढता पाय घेतला. हे प्रसादालय बांधण्याचं काम चालू आहे. वर जाण्यासाठी परत पायऱ्यांचा वापर करावा लागतो. थोडं दमछाक करणारच आहे, पण अतिशय निसर्गरम्य असं स्थान आहे. तुम्ही सगळ्यांनी यायला हवं. तर अशा प्रकारे मी माझा ब्लॉग संपवतो. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तो नक्की सांगा आणि धन्यवाद.